Welcome back to Ingwa News. A free Ayurvedic health camp and Nadi Parikshan program was organized at Sri Shankar Devasthan Shankarwadi, benefiting locals with health consultations and traditional wellness guidance. The organizers announced that the camp will be conducted every month, offering continued support for managing lifestyle related health issues through Ayurveda. श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणीत पंजीमाळा केंद्र व शंकर देवस्थान शंकरवाडी टाळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 सोमवार 27 जुलै रोजी मोफत आरोग्य शिबिर व नाडी परीक्षण चे आयोजन केलेले आहे। सकाळी 10 ते 5 मध्ये सर्व भाविकांनी व बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा व तसेच माफक दरात आयुर्वेदिक औषधं आपल्याला इथे उपलब्ध होणार आहेत। तसेच दर महिन्याला हे आयुर्वेदिक शिबिर आपण घेण्याचे आयोजन केलेले आहे। तसेच दिनांक 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमोत्सवानिमित्त श्री क्षेत्र पिंपळेश्वर संस्थान ट्रस्ट चिंचोळे येथे 1 दिवसीय रक्तदान शिबिर व 2 दिवसीय 29-30 रोजी आरोग्य शिबिर व मोफत नाडी परीक्षण व माफक दरात औषधाचे आयोजन केलेले आहे। तसेच सर्व दत्तभक्त व भाविक सज्जन बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा। सर्व तऱ्हेचे जे आजार आहे असाध्य आजार ते उपचार केले जातात। आपली जी आयुर्वेद औषध आहे स्वतः आपली श्री स्वामी समर्थ आपण स्वतः तयार करत असल्यामुळं आणि प्रत्यक्षात श्री स्वामी समर्थ गुरुमौलींचा आशीर्वाद असल्यामुळं अनेक असाध्य आजार आपल्याला बरे होताना दिसतात। याच्यामध्ये कॅन्सरसारखे जे असाध्य रोग आहे याच्यामध्ये सप्तरंगी आपलं औषध आहे ते फार याचा गुणकारी उपयोग आहे। याच्यामध्ये कॅन्सरचे असे आजार असतील, गर्भाशयाचे आजार असतील, कुठले वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, गाठीचे आजार असतील तर आपण याच्यामध्ये वेखंडा गोमूत्र उघळून देतो। त्यानंतर आपण रानभेंडी जे मधामध्ये उघळून हे जे औषधं बरोबर आपण देत असतो। अनेक प्रकारचे जे कॅन्सर बरे होते याच्यामध्ये दिसते आपल्या याच्यामध्ये। त्यानंतर आज भारतामध्ये 10 मध्ये 9 लोकांना डायबिटीस याच्यासाठी आपला प्रेमेर काढायचा आहे। त्यानंतर स्टीव हेल्थ ड्रिंक आहे याच्यामध्ये, आपला करेल जामून ज्यूस आहे याच्यामध्ये। हे फार मोठे औषध ताकद आहे, म्हणजे रोज 1000 लोक आपलं औषध घेत असतात। हे औषध फरक पडत असतो आणि आता आपल्याला ज्यामध्ये बीपीचे प्रमाण जास्त आहे, कोलेस्ट्रॉल वाढते, त्याच्यामध्ये ब्लॉकेज वगैरे असते, यासाठी आपला अर्जुन अमृत ज्यूस हे फार महत्त्वाचे आपले औषध याच्यामध्ये आहेत। ऑपरेशन पथ्यावर पाळले जातात, वात पित्त कफ असेल त्याप्रमाणे आपण रुग्णाला त्या औषधाबरोबर काही त्यांना पथ्य पाळले होते, पथ्य पाळले तर बरेच चांगले औषध येतात। ऑपरेशन टाळणं आपला उद्देश असून लोकांचे काटछाट होऊन ऑपरेशन होऊन या माध्यमातून गुरुमौलींनी आपल्याला हे 50 बेडचं आपलं हॉस्पिटल आणि आपल्या 1000 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या पुढच्या वर्षी आपल्याला ह्या कुंभमेळ्यात चालू होईल आपल्या ह्याच्यामध्ये। त्याचासुद्धा जे वेगवेगळे आजार आपल्याला उपयोग आहे त्याच्यामध्ये। तर अशा प्रकारे अनेक औषध याच्यामध्ये फक्त एवढं फरक एवढं आहे की आपल्या औषधामध्ये प्रत्येक श्री स्वामी समर्थ आशीर्वाद आहे। आपल्याला हे तीर्थ याच्यामध्ये भस्म वगैरे असतं, याच्यामध्ये जे वेगवेगळे आपण सेवा आध्यात्मिक करतो, सेवा करण्याचे आपले सेवक आहेत स्वामी समर्थ शाकाहारी असून त्याच्यामध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते। ह्या आध्यात्मिक ऊर्जेमुळे आपल्याला हे औषधाने आपल्याला उपयोग दिसतात। फार औषध चांगले याच्यामध्ये अनेक प्रकारचे आपण ऑपरेशन टाळू शकतो। मूतखडा असू दे, मूळव्याधी असू दे, फिशर असू दे, पित्ताचे खडे असू दे, कॅन्सरसारख्या कुठल्या प्रकारचे औषधे त्या सर्व वर्ग आपल्याला औषध दिली जाते। याच्यामुळे पथ्यपाळी व्यवस्थित केले तर आपल्याला आपलं जीवन सुधारून जातं। कमी खर्चामध्ये घरी आपले औषध ठेवली तरी आपल्याला डॉक्टरची गरज पडत नाही। आज डॉक्टरकडे जाऊ नये या उद्देशाने गुरुमौलींनी आम्हाला डॉक्टर इथे पाठवत असतात। लोकांनी काय खायचं काय खाऊ नये हे सांगा तुम्ही। 4 पांढरे पदार्थ सांगतात, पांढरे साखर आहे, पांढरे मीठ आहे, साबुदाणा आहे, आपला मैदा आहे, हे पदार्थ टाळले आपण, तेलपर कमी केलं आपण तर बरेचसे आजार आपल्याला होत नाहीत। म्हणून आपल्याला थोडे आध्यात्मिक सेवा गरजेचे याच्यावर दवा आणि दुवा माध्यमातून आपल्याला स्वामी समर्थांचे 3-4 अध्याय वाचायला लागतात। श्री स्वामीचं जप 11 मिनिट जप करायला लागतो। हे जर आपण नित्य केलं तर आपल्याला बरेचसे आजार होत नाही। याच्यामध्ये काही स्तोत्रमंत्र आपल्याला दिलेले आहेत, त्याचं जर आपण तीर्थ करून घेतलं तर बरेचसे आजार आपण ह्या सेवा देत असतो। मग दवा आणि दुवा माध्यमातून त्यामध्ये धुमावती तीर्थ आहे, रुद्र तीर्थ आहे, वर्गा सुक्त आहे, अनेक महामृत्यूची यंत्र सुस्त आहे। हे जर आपण ह्याचं तीर्थ दिलं तर अनेक प्रकारची व्याधी आपल्याला कमी देतात, अनेक प्रकारे बरे होतात। अशा अनेक प्रकारची आपली बरीच औषधं आहे। फक्त आपली औषधी स्वामी समर्थ केंद्रामध्ये
उपलब्ध आहेत, बाकी सध्या कुठं नाही. तर हे सर्व रुग्णांची जास्तीत फार फायदा घ्यावा ही तरी स्वामी